जेन झी पूर्ण जगात एक महत्त्वाचा विषय आहे. जी जर निरोगी राहिली, आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा आपलं आरोग्य, आपलं आयुष्य त्यांच्या हातावर निर्धास्तपणे सोपवू शकतो. की फास्ट फूड किंवा बाहेरचं जेवण करणं, ऑनलाईन फूडिंग मागून ते खाणं, तर हे त्यांच्या आरोग्याची आता काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. राऊंडचे गेम सगळे बघितले आणि खेळले सुद्धा आहे. पण त्यात सोपं झालंय की फक्त फोन देऊन द्या आणि मुलं खेळत राहतील आणि पालकांना टेन्शन नाही राहत कुठल्या गोष्टीचं. ते मी आठवड्याला किमान 1 ते 2 मुलं 30च्या आतली बघतो की ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. आजकालच्या जनरेशनमध्ये खूप लवकर अँझायटी, डिप्रेशन, मेंटल डिसऑर्डर्स येतात. जेव्हा कमी वयात हार्ट अटॅक येतो तेव्हा तो जास्त घातक असतो. मुलगा स्विमिंगला गेला, डाईव्ह मारली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यासाठी परवा एक जण 1 किलोमीटर 1 मैल धावला आणि धावता धावता कोसळला आणि मृत पावला. आपण हेल्थ चेकअप म्हणतो, तर हेल्थ चेकअप हे का गरजेचं आहे? 1 ते 2 वर्षानंतर हेल्थ चेकअप व्हायला हवं, कारण आपली जीवनशैली बदललेली आहे. तर ती भीती आहे की माझं जर काही निघालं तर, किंवा मला जर काही कळलं तर थोडी ती एन्झायटी त्यांना नेहमी असते. नमस्कार, मी रिजवान इनामदार, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मी आज सर्वांचे स्वागत करीत आहेत. आरोग्यविषयी आज एक खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. चर्चेचा मूळ विषय आहे यंग जनरेशन, ज्याला आपण जेन झी म्हणून ऐकतो आणि म्हटलं जातं. तर जेन झी मुळातच काय आहे की वयोमर्यादा 14 पासून तर 29 वयापर्यंत जो जनरेशन येतो त्याला आपण जेन झी म्हणतो. तर जेन झी आरोग्याला कसं बघतं आणि जेन झीला आरोग्य किती महत्त्वाचं आहे, यासाठी आज आपण विषय मांडणार आहात. तर श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे मुख्य संस्थापक श्री डॉक्टर धर्माधिकारी सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांची सुकन्या ऐश्वर्या धर्माधिकारी मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. हां, आपले आज जो मुख्य चर्चा आहे आपला यंग जनरेशन ह्या विषयावर तुमचं स्वागत आहे. तर आपण एक महत्त्वाचा विषय ऐकतोय, जेन झी पूर्ण जगात एक महत्त्वाचा विषय आहे. की जेन झी मुळातच काय की जी एक अशी वयोमर्यादा आहे की ज्याला आपण की ते पूर्णपणे जग बदलू शकतं. तर तो जो जनरेशन आहे त्या जनरेशनसाठी आरोग्य किती महत्त्वाचे आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे. तर सगळ्यात अगोदर एक मेन विषय जर आपण विचार केला की फूड लाईफस्टाईल, की जे जेन झी जे आहे की आता जर ते ऑफिसमध्ये गेले किंवा कॉलेजमध्ये गेले, तर एक काळ होता की जुन्या काळात आपण घरातून जेव्हा निघायचो तर आपण टिफिन कॅरी करायचो, म्हणजे आपण घराचं जेवण घेऊन जायचो. पण आता तर तुम्ही बघत असाल तर हा जो जनरेशन आहे हा घरातला जो काही जेवण आहे हे कॅरी करण्याने त्यांना एक प्रकारची लाज वाटते. तर ते काय करतात, तर त्यांचं फूड लाईफस्टाईल कम्प्लीटपणे बदललेलं आहे. जसं की फास्ट फूड किंवा बाहेरचं जेवण करणं, ऑनलाईन फूडिंग मागून ते खाणं, तर हे सगळे जे प्रकार आहेत हे वाढत चालले. पण आता हे त्यांच्या आरोग्यासाठी कितपत बरे, तर त्यासाठी तुमचं सजेशन हवंय सर की तुम्ही यामध्ये कसं बघता? फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जेन झी जर निरोगी राहिली आणि त्यांनी आपल्या आयुष्यात प्रगती केली, तर आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा आपलं आरोग्य, आपलं आयुष्य त्यांच्या हातावर निर्धास्तपणे सोपवू शकू. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आता काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. जेन झीची एकूणच जीवनशैली बदललेली आहे. आपण जीवनशैलीला झोप, व्यायाम, आहार आणि व्यसन यामध्ये विभागतो. तर झोपेचं सायकल जेन झीचं पूर्णपणे बदललेलं आहे. आपण जी झोप रात्री 10 ते 11 पासून तर सकाळी पहाटे 5 ते 6 पर्यंत घेतो, ते जेन झीमध्ये आता 1-2 वाजता झोपतात, सकाळी 8-9 वाजता उठतात, कसं तरी आवरून कॉलेजला जातात किंवा कामावर जातात. त्यामुळे त्यांची झोप अपुरी होते, ज्याचा आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होतो. आपलं जे बॉडीचं बायोरिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक असतं त्याप्रमाणे जर आपण राहिलो तर आपल्या शरीरातल्या हार्मोन्सचा स्त्राव योग्य प्रमाणात होतो. जर झोपेचं चक्र बिघडलं तर त्या हार्मोन्सवर विपरीत परिणाम होऊन त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वेळच्या वेळी झोपणं आणि चांगली झोप होण्यासाठी झोपेच्या अर्धा तास आधीपासून स्क्रीन बंद ठेवणं, तो मोबाईलचा असो, टीव्हीचा असो, तो बंद ठेवणं, तर आपली झोप चांगली होऊ शकते. अगदी बरोबर.
आणि पहाटे अगदी 5 जरी नाही तरी 7च्या आत उठण्याचं ध्येय ठेवायचं, की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या व्यायामासाठी आणि इतर गोष्टींसाठी वेळ मिळतो. बरोबर. दुसरी गोष्ट, आता तुम्ही जे म्हणालात की आहार, की जेनझीमध्ये खूप गोष्टी करायच्या असतात. त्यांना कॉलेज करायचं असतं, त्यांना क्लासेसला जायचं असतं, त्यांना पार्टीजला जायचं असतं, त्यांना मित्रांबरोबर जायचं असतं आणि त्यामुळे त्यांचा वैयक्तिक गोष्टींसाठी किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी जो वेळ आहे तो कमी झालेला आहे. आणि अशा याच्यात त्यांना फास्ट फूड हा खूप सोपा पर्याय उपलब्ध आहे, की त्वरित उपलब्ध होणारे गरमागरम, मग ते पिझ्झा असो, बर्गर असो किंवा पास्ता, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या फास्ट फूड्समध्ये प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ वापरले जातात. त्यातल्या तेलापासून, जे आपण पूर्वी लाकडी घाण्याचं तेल वापरायचो त्याच्यापासून, तर त्यात वापरला जाणारा गहू, जो संपूर्ण गव्हाचं पीठ नसतं तर मैदा असतो. तेल, जे मी आत्ताच सांगितलं की रिफाईंड ऑइल असतं. बऱ्याच वेळा ते वनस्पती तूप असतं, ज्याला एक तुपासारखी चव येते. हायड्रोजनेटेड फॅट्स असतात, त्याच्यात सॅच्युरेटेड किंवा संपृक्त स्निग्धाचं प्रमाण जास्त असतं, ज्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढून रक्तवाहिन्या चोकअप होण्याची शक्यता वाढते. या फास्ट फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, अजिनोमोटो असतं, मिठाचं प्रमाण जास्त असतं. हे सगळंच आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, कारण त्याच्यामुळे कमी वयात ब्लड प्रेशर, डायबिटीस होण्याची शक्यता असते. कारण मैदा खाल्ल्याने ब्लड शुगर पटकन स्पाईक होते. तो स्पाईक न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला इन्सुलिनचा स्त्राव वाढवावा लागतो. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडावर ताण पडतो आणि कमी वयात डायबिटीस व्हायला सुरुवात होते. मिठाचं अतिरिक्त सेवन केल्यामुळे कमी वयात ब्लड प्रेशरचा त्रास होतो. आणि आपल्याला कल्पना आहे की ह्या दोन्ही गोष्टी या हार्ट डिसीजसाठी रिस्क फॅक्टर्स मानल्या जातात. त्यामुळे जर ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचं प्रमाण वाढलं तर आपसुकच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं आणि ते कमी वयात यायला सुरुवात होतो. मी आठवड्याला किमान 1 ते 2 मुलं 30च्या आतली बघतो की ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. आणि जेव्हा कमी वयात हार्ट अटॅक येतो तेव्हा तो जास्त घातक असतो, कारण आपल्या हृदयाला, आपल्या रक्तवाहिन्यांना वेळ मिळत नाही पर्यायी व्यवस्था तयार करण्यासाठी, ज्याला आपण कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणतो. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं कोलॅटरल सर्क्युलेशन डेव्हलप होऊ शकतं, ब्लॉकेजेस हळूहळू होतात. पण कमी वयात जेव्हा हार्ट अटॅक येतात तेव्हा कोलॅटरल सर्क्युलेशन डेव्हलप व्हायला वेळ मिळत नाही आणि तो हार्ट अटॅक घातक ठरू शकतो. आपण कितीतरी घटना वाचतो, ऐकतो की मुलगा स्विमिंगला गेला, डाईव्ह मारली आणि त्याचा मृत्यू झाला. पोलीस भरतीसाठी परवा एक जण 1 मैल धावला आणि धावता धावता कोसळला आणि मृत पावला. तर ही सगळी उदाहरणं जी आहेत की कमी वयात हार्ट अटॅक येण्याची, त्याच्या मागची कारणं अशी असतात की आपल्या जीवनशैलीतले बदल, कमी झोप, चांगल्या दर्जाची झोप न होणं, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ वापरणं, व्यायामाचा अभाव आणि दुर्दैवाने व्यसनाधीनता नवीन पिढीमध्ये वाढत चाललेली आहे, ज्याचा आपल्या संपूर्ण शरीरावर, विशेषतः हृदयावर आणि फुफ्फुसांवर जास्त विपरीत परिणाम होतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. पुढचा प्रश्न मी डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी मॅडमला विचारेल. जसं जेन झीच्या खालचा जो जनरेशन असतो त्याला अल्फा जेन म्हटलं जातं, तर त्याची जर वयोमर्यादा तुम्ही बघितली तर 2 वर्षापासून तर एक साधारणतः 14 वर्षपर्यंतचा जो वयोगट आहे तो जेन अल्फामध्ये बघितला जातो. तर एक महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे की आपण बघतो की ही जी लहान मुलं आहे, जेव्हा घरात तुम्ही बघता की जेव्हा आई किचनमध्ये बिझी असते तर नॉर्मली तुम्ही प्रत्येक घरात बघा की मुलांकडे मोबाईल दिला गेलेला आहे. तर आता घरात टेक्नॉलॉजी आलेली, मोबाईल आलेला आहे, लॅपटॉप आलेला, कम्प्युटर आलेला आहे. तर त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आहे नक्की त्याचा बेनिफिट आहे, पण त्याचा दुष्परिणाम पण आपण बघतोय की मुलं पूर्णपणे ह्या टेक्नॉलॉजी बरोबर डिपेंड झाले आहेत. तर यामुळे आता जुना जर आमचा काळ बघितला तर आम्ही ग्राउंडचे गेम सगळे बघितले आणि खेळले सुद्धा आहे. मग त्यात विट्टी दांडू आला, आबाधोबी आली, फुटबॉल आला, असे कितीतरी गेम आहे जे आम्ही जमिनीवर खेळायचो, ग्राउंडचे गेम आम्ही बघितलेले आहेत. पण आपण बघतोय हा जो येणारा जनरेशन आहे हा पूर्णपणे मुकलेला आहे.
तो हे सगळे खेळ बघत नाहीये. आणि त्यामुळे काय झालं, ते घरातच एक टेक्नॉलॉजी बेस आल्यामुळे तो पूर्णपणे त्यात रमलेला आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा तो जो काही जनरेशन आहे तो भविष्य आहे. प्रत्येक देशाचा यंग जनरेशन हा भविष्य असतो. तर त्याच्यावर किती परिणाम, आणि त्याला आरोग्याच्या चष्म्याने जर बघितलं तर आपण त्याला काय ऍडवाइस करू शकतो, तर थोडंसं तुम्ही प्लीज माहिती द्या. जेन अल्फा जी आहे ती आपल्या नवीन जनरेशन आहे आणि आपलं भविष्य आहे पुढचं. त्यांच्यामध्ये काय होतंय, अगोदरच्या काळामध्ये सगळे स्पोर्ट्स जास्त खेळले जायचे आणि ग्राउंडवर, जसं की फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे. यामुळे काय होतं की ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं, प्रतिकार शक्ती वाढते, कारण आपण बाहेर जातोय, हवेला एक्सपोज होतोय आणि मातीला एक्सपोज होतोय, त्याच्यामुळे रोग प्रतिकार शक्ती खूप चांगली होते. आजकालचं जे जनरेशन आहे ते जरी त्यांची बौद्धिक कपॅसिटी, इंटेलिजन्स, IQ हा खूप चांगला आहे, पण शारीरिक हालचालीच्या बाबतीत ते अजूनही मागे आहेत. काय करतात की स्कूलमधनं आल्यावर मोबाईल खेळतात, गेम्स खेळतात, लॅपटॉप आहे, आयपॅड आहे, ह्या सगळ्यामुळे एका डार्क रूम मध्ये बसून राहतात, मान खाली वाकून गेम्स खेळतात. त्यामुळे मानेचे प्रॉब्लेम्स, पाठीचे प्रॉब्लेम्स पण वाढतात आणि रोगप्रतिकार शक्ती ही खूप कमी राहते, थकवा लवकर येतो आणि विटॅमिन डी ची पण कमतरता जाणवते, कारण बाहेर सनलाईट मध्ये जेव्हा आपण खेळतो तेव्हा नॅचरल विटॅमिन डी आपल्याला मिळतं. यामुळे एक विशेष सायकल तयार होते की डार्क रूम मध्ये विटॅमिन डी ची कमतरता, फॅटिग, थकवा खूप वाढतो, त्यामुळे झोप चांगली येत नाही, झोप चांगली नाही येत, परत पुढच्या दिवशी थकवा येतो आणि मग अजून गेम्स आणि ॲडिक्शन्स हे वाढतात. अजून एक गोष्ट म्हणजे बाहेर खेळून स्नायूंचा विकार, हाडांचा विकार हा चांगला राहतो. आपण जेव्हा ग्राउंड गेम्स खेळतो त्याच्यामधनं मसल बिल्डिंग होतं. असं नाही की नवीन जनरेशनला खूप रिगरस मसल बिल्डिंगची गरज आहे, पण जितकं जास्त चालू आणि जितकं जास्त नॅचरल एक्सरसाइज करू, एरोबिक ऍक्टिव्हिटी करू, त्यांनी नक्कीच स्नायू आणि हाडं ही मजबूत राहतात. आणि त्याला अजून एक मुद्दा असा आहे की आजकालच्या जनरेशनमध्ये खूप लवकर अँझायटी, डिप्रेशन, मेंटल डिसऑर्डर्स येतात, कारण बाहेर जाऊन आपले मित्र भेटतात, त्यांच्यासोबत खेळणं होतं, त्यांनी एक नॅचरल डोपामिन आणि एंडॉर्फिन हे जे आपले हॅपी हॉर्मोन्स असतात ते पण रिलीज होतात आणि एक नॅचरल स्ट्रेस बस्टिंग होऊन जातं. तर ते एका रूम मध्ये बसून गेम्स खेळून नाही होत. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे मेंटल हेल्थ, ओबेसिटी, इन्सुलिन रेझिस्टन्स, लवकर हार्ट अटॅक येणं आणि उच्च रक्तदाब होणं ही पूर्ण एक मेटाबॉलिक सिंड्रोमचा पार्ट आहे. तर असं नाही की ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या, सगळ्या इंटर रिलेटेड आहे. तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींवर आपण बरोबर लक्ष देतो तर ह्या सगळ्या डिसीजेस पासून मुक्त राहू शकतो. त्याचमुळे आपण ग्राउंड गेम्स जास्त खेळायचे, स्कूलमध्ये, क्लासेसमध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये सिम्पल बॅडमिंटन, फुटबॉल हे जितकं जास्त खेळू तितकं आपण डिसीजेस पासून मुक्त राहू. खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही, आणि खूप चांगलं सजेशन दिलं. नक्कीच हे सर्वांनी याचं पूर्णपणे पालन करणं गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांसाठीच महत्वाचं आहे. एक तिसरा प्रश्न सर एक महत्वाचा आहे की आपण हेल्थ चेकअप म्हणतो, तर हेल्थ चेकअप हे का गरजेचं आहे आणि हेल्थ चेकअपची गरज आपल्याला केवढी आहे? कारण की थोडंसं जर विचार केला की आपल्या भारत देशांमध्ये लोक हेल्थ चेकअप का करत नाही, की त्यांना ती भीती आहे की माझं जर काही निघालं तर, किंवा मला जर काही कळलं तर थोडी ती एन्झायटी त्यांना नेहमी असते. तर यात तुम्ही कसं बघाल सर, आणि का गरजेचं आहे हेल्थ चेकअप? प्लीज यावर तुम्ही थोडीशी माहिती द्या. हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे, याबद्दल तर काही वाद नाही आहे. ते कुठल्या वयोगटात किती अंतराने करायला हवं याबद्दल विचार व्हायला हवा. जसं 60 नंतर दर 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षानंतर हेल्थ चेकअप व्हायला हवं. 50 नंतर दरवर्षी चेकअप व्हायला हवं. 40 नंतर दर 2 वर्षातून एकदा हेल्थ चेकअप व्हायला हवं. आणि आताच्या पिढीमध्ये 30 नंतर सुद्धा दर 1 ते 2 वर्षानंतर हेल्थ चेकअप व्हायला हवं, कारण आपली जीवनशैली बदललेली आहे. आता हेल्थ चेकअप म्हणजे नेमकं काय? हेल्थ चेकअपमध्ये आपण काय बघतो की उंची किती, वजन किती, म्हणजे उंचीच्या प्रमाणात वजन आहे का, आपल्या कमरेचा घेर किती, म्हणजे ट्रंकल ओबेसिटी आहे का, त्यानंतर आपलं ब्लड प्रेशर किती, आपल्या रक्तातली साखर किती,
आणि रक्तातलं कोलेस्ट्रॉल किती, या सगळ्यात बेसिक गोष्टी झाल्या की ज्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर हे प्राथमिक अवस्थेत असतानाच त्याचं निदान करता आलं तर आपल्याला त्याच्यावर लवकर उपचार सुरू करून त्याचे कॉम्प्लिकेशन्स, दुष्परिणाम टाळता येतात. याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या हेल्थ चेकअपमध्ये आपण त्याचं निदान करू शकतो आणि त्याच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करू शकतो. बऱ्याच वेळा अनेक आजार असे असतात की ज्याची प्राथमिक लक्षणं दिसत नाही आणि त्याचं निदान न झाल्यामुळे ते विकोपास जातात. उदाहरणार्थ थायरॉइडचा आजार आहे, त्याची खूपशी लक्षणं नसतानाच जर तो प्राथमिक अवस्थेत त्याचं निदान झालं तर पेशंट्सना त्याचा फायदा होतो. किंवा काही व्हिटॅमिन डेफिशियन्सीज असतात, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3. आपल्याला फक्त असं वाटत राहतं की मला थकवा लवकर येतो, माझं अंग दुखतं, माझी झोप चांगली होत नाही आणि त्याला कारण असतं व्हिटॅमिन B12 आणि D3 डेफिशियन्सी. ते जर आपण हेल्थ चेकअपमध्ये बघितलं आणि जर त्याची डेफिशियन्सी असेल तर त्याचे सप्लिमेंट्स सुरू केले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. हेल्थ चेकअपमध्ये आपण स्ट्रेस टेस्ट, इकोकार्डिओग्राफी सुद्धा करतो. स्ट्रेस टेस्टमध्ये जेव्हा आपण त्या पट्ट्यावर चालतो आणि मग ECG काढतो तेव्हा आपल्याला हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो आहे की नाही याचं निदान करता येतं. बऱ्याच वेळा आपण ECG करतो, ECG नॉर्मल असतो आणि आपण भ्रमात राहतो की आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे. पण ECG आपण झोपलेल्या स्थितीत करतो आणि त्यामुळे हृदयावर तणाव नसतो आणि बहुतेक वेळा तो नॉर्मल येतो. त्या उलट जेव्हा आपण स्ट्रेस टेस्टवर चालतो आणि मग ECG करतो दर 3 मिनिटांनी, हृदयावर तणाव येतो, हृदयाचं कार्य वाढतं आणि जर हृदयाचा रक्तपुरवठा व्यवस्थित नसेल, पुरेसा नसेल तर ECG मध्ये बदल यायला सुरुवात होतात, ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराचं निदान करता येतं. तसंच इकोचं आहे. जसं आपण पोटाची सोनोग्राफी करून लिव्हर, किडनी, पॅनक्रियाज, स्प्लीन या गोष्टी बघतो, तसंच इकोकार्डिओग्राफीमध्ये आपण हृदयाची रचना आणि कार्य बघू शकतो. त्या रचनेमध्ये काही बिघाड आहे का, की कुठली एखादी झडप व्यवस्थित उघडत नाही किंवा बंद होत नाही. तसंच हृदयाची पंपिंगची क्षमता किती आहे, हृदयाच्या स्नायूंचे विकार, हृदयाच्या झडपांचे विकार याचं निदान आपल्याला इकोमध्ये करता येतं. तसंच इतरही तपासण्या असतात जसं सोनोग्राफी, एक्सरे, ज्याच्यामध्ये आपल्याला इतर अवयवांमध्ये काही बिघाड असेल तर त्याचं वेळच्या वेळी निदान करता येतं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या लॉंग टर्म आरोग्यासाठी. कारण आपल्याला जर निरोगी राहायचं असेल आणि आपल्याला आपली कार्यक्षमता टिकवून ठेवायची असेल तर रेग्युलर हेल्थ चेकअप्स करणं आपल्यासाठी फायदेशीर असतं. आणि आपण म्हणालात तो मुद्दा अगदी बरोबर आहे की लोकांना भीती वाटते की काही निघालं त्यात तर काय. तर आपण त्याच्या उलट हा विचार करा की काही निघालं तर आपण त्याच्यावर उपचार तरी करू. जर काही असेल आणि आपण त्याचं निदान नाही केलं तर तो आजार वाढतच जाणार आहे आणि मग अकाली काहीतरी अघटित होऊन जातं. तर ते टाळायचं असेल आपल्याला तर नियमित हेल्थ चेकअप करणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि मी आवाहन करतो की प्रत्येक व्यक्तीने आपलं वार्षिक तरी आरोग्य तपासणी करून बघावी. आणि श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे खूप चांगले आणि कमी दरात आपण हेल्थ चेकअप पॅकेज बनवलेलं आहे. आणि मी सर्वांना आवाहन करेल की तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, त्याची अपॉइंटमेंट घ्या आणि तुमची पूर्णपणे शरीराची तपासणी नक्की बघून बघा. धन्यवाद सर. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही बघितलं गेलं तर सेल्फ मेडिसिन हे खूप वाढत चाललंय, सेल्फ मेडिसिन खूप वाढत चाललंय. एकतर आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप अशा काही माहिती येतात आरोग्याविषयी की हे करा, ते करा, किंवा ही मेडिसिन घ्या, ती मेडिसिन घ्या. किंवा दुसरं जर बघितलं गेलं तर ताप आला किंवा डोकं दुखलं तर लोक डायरेक्ट मेडिकलमध्ये जातात आणि सेल्फ मेडिसिन घेतात. तर हे कितपत योग्य, म्हणजे हे आपल्या आरोग्यासाठी खरंच चांगलं आहे की धोकादायक आहे, याच्यावर तुम्ही प्लीज माहिती द्या सर. सेल्फ मेडिकेशन केव्हाही घातक असतं. त्यामुळेच अमेरिका, युरोप या प्रगत राष्ट्रांमध्ये ओव्हर दी काउंटर OTC ज्याला आपण म्हणतो मेडिसिन्स देण्यावर खूप प्रतिबंध आहेत. काही ठराविक औषधं ओव्हर द काउंटर मिळतात, त्याच्या पलीकडे प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं मिळत नाही.
दुर्दैवाने भारतामध्ये या बाबतीत कायदे थोडेसे शिथिल आहेत. त्यामुळे आपल्याला हवं ते मेडिसिन ओव्हर द काउंटर मिळू शकतं. आता तुम्ही उदाहरण दिलं डोकेदुखीचं. डोकं दुखलं म्हणून सेल्फ मेडिकेशन करायचं, कुठे ॲस्पिरिन घ्या, पॅरासिटामॉल घ्या किंवा डायक्लोफेनॅक घ्या, हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. कारण आपण आजूबाजूच्या लोकांनी काय औषध घेतली आहेत ते बघत असतो. आपण कुठलीही लक्षण आपल्याला दिसायला लागलं की लगेच गुगल सर्च करतो. त्याच्यात सांगितलेलं असतं की हेडेकसाठी पॅरासिटामॉल घ्या आणि आपल्याला तात्पुरता आराम मिळून जातो. पण हे डोकं दुखणं कुठल्या तरी आजाराचं लक्षण असू शकतं हे आपल्या लक्षात येत नाही. ज्यांचं ब्लड प्रेशर हाय होतं, खूप जास्त वाढतं, त्यांना अचानक डोकं दुखायला लागतं. ज्यांना काही डोळ्याचे आजार असतात त्यांना डोकं दुखायला लागतं. ज्यांना मेंदूचे काही विकार असतात की मेंदूमधला दाब वाढलेला आहे, मेंदूमध्ये एखादी गाठ आहे, मेंदूमध्ये रक्तवाहिनीमध्ये एखादी छोटी गाठ झालेली आहे आणि मेंदूमधला दाब वाढला, मेंदूला सूज आली तरी सुद्धा डोकं दुखतं. जर आपण सेल्फ मेडिकेशन केलं की स्वतःची स्वतः औषधं ठरवून घेतली तर आपण या गोष्टींचं निदान वेळच्या वेळी करू शकत नाही. हे एक उदाहरण झालं डोकेदुखीचं. तसंच छातीमध्ये दुखतंय, छातीमध्ये वेदना होत आहेत, आपण परत पॅरासिटामॉल किंवा ॲसिक्लोफेनॅक तत्सम औषधं घेतो, बरं वाटतं, सोडून देतो. पण हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं हे आपण ध्यानात घ्यायला हवं. त्यामुळे जर कुठलंही लक्षण असेल तर आपण आधी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी निदान केलं आणि औषधं दिली, चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी जर सल्ला दिला आपल्याला की कुठल्या तरी तज्ज्ञाकडे जा, मला थोडी शंका येते, अशा प्रकारचा आजार असू शकतो, तर आपण तज्ज्ञाकडे जाऊन आवश्यक त्या तपासण्या करून मग औषधं घेतलेल्या आपल्यासाठी हितकारक असतं. त्यामुळे आजाराचं वेळच्या वेळेस निदान होतं. काही प्रमाणात गुगलवरचं ज्ञान जे आहे किंवा विकिपीडियामधलं ज्ञान जे आहे ते असावं असं मला जरूर वाटतं. कारण हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट झाला तर त्याला काय आजार आहे, त्याची काय परिणाम होऊ शकतात, त्याच्यावर उपचार पद्धती काय आहेत, आपण कुठल्या पर्यायाचा निवड केलेला आहे, तर या गोष्टी नातेवाईकांना समजून देणं सोपं जातं. ज्याला आम्ही होमवर्क म्हणतो, की नातेवाईक जर होमवर्क करून आले असतील तर आम्ही काय सांगतोय त्यांना हे त्यांना समजणं सोपं जातं. या उलट ज्यांना कुठलंही ज्ञान नाही अशा व्यक्तीला आम्हाला सांगणं खूप अवघड जातं. त्यामुळे या गोष्टीसाठी थोडंसं होमवर्क केलेलं चांगलं आहे. पण ते होमवर्क स्वतःच्या बाबतीत वापरायचं नसतं, ते फक्त गोष्टी समजून घेण्यासाठी असतं. गुगल आणि विकिपीडियाची माहिती नक्कीच काही प्रमाणात फायदेशीर असते, याबद्दल शंका नाही. पण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी जी आहे तिच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. मी एक छोटं उदाहरण देतो. जेव्हापासून व्हॉट्सॲप भारतात आलं, सन 2010च्या आसपासची गोष्ट असेल, तेव्हापासून आजपर्यंत एक व्हिडिओ फिरतो की ज्याच्यात असं म्हटलंय की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जो चोकअप आहे, तर जे हॉस्पिटल मुंबईमध्ये एक असं उपकरण आलं आहे की ते चोकअप सक करून घेतं आणि रक्तवाहिन्या साफ करतं. तर डॉक्टर, हे अँजिओप्लास्टी बायपास करण्यापेक्षा जर तुम्ही आमचं ही व्यवस्था करून दिली तर बरं होईल. तर मित्रांनो, असं कुठलंही उपकरण नाही आहे की ज्याच्यामुळे ब्लॉकेजेस सक करून घेतले जातात आणि रक्तवाहिन्या साफ होतात. तर हे उदाहरण दिलं मी. अशी अनेक उदाहरणं आहेत की व्हॉट्सॲपमधलं जे ज्ञान आहे किंवा जी चुकीची माहिती पसरवली जाते त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ती वाचून विसरून जा. जसं आपण म्हणतो, या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्या. आणि विकिपीडिया थोडंसं विश्वासार्ह माध्यम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य माहिती मिळू शकते, त्याचा वापर करा. गुगलमध्ये अशा काही साईट्स आहेत ज्या अमेरिकेतल्या किंवा युरोपमधल्या मोठमोठ्या हॉस्पिटल्सच्या वेबसाईट्स आहेत, ज्याच्यावर तुम्हाला योग्य माहिती मिळू शकते आणि तुम्ही मिसगाईड होण्यापासून वाचता. खूप छान माहिती दिली सर, आणि खूप महत्त्वाचा विषय होता. एक महत्त्वाचा मूळ प्रश्न असा आहे डॉक्टर ऐश्वर्या मॅडम, की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जे हृदयविकाराचे जे प्रश्न आहे, तर त्यामध्ये फरक आहे का? म्हणजे जसं आपण ऐकतो की स्त्रियांमध्ये हृदयविकाराची जी त्रास आहे तो नंतर होतो आणि कमी होतो, आणि त्या पलीकडे जर बघितलं तर पुरुषांमध्ये जास्त होतो. याला तुम्ही कसं बघा?
नक्कीच हा मुद्दा आहे. स्त्रियांमध्ये 45 to 50 इयर्स म्हणजे जोपर्यंत पाळी किंवा मेन्स्ट्रुअल सायकल चालू असते त्यांच्यामध्ये एक इस्ट्रोजन म्हणून जो हॉर्मोन असतो त्याचं प्रोटेक्शन असतं. त्यामुळे रक्तवाहिन्या साफ राहतात, चांगल्या राहतात आणि त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण कमी राहतं. असं नाही की नसतंच, पण थोडं प्रोटेक्शन राहतं. म्हणजे प्रीमॅच्युअर हार्ट डिसीज म्हणजे मेल्समध्ये 45 इयर्सच्या खाली आणि फिमेल्समध्ये 55 इयर्सच्या खाली आपण जेव्हा कम्पेअर करतो तर स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक कमी असतो आणि मेल्समध्ये जास्त असतो बिकॉज ऑफ इस्ट्रोजन. जसं वय वाढतं आणि अप टू 65 इयर्स जातो, मेन्स्ट्रुअल सायकल बंद होऊन एक 15 ते 20 वर्ष होतात, तर दोघांमध्ये हार्ट डिसीजचं रिस्क इक्वल होतं. म्हणून 45 इयर्स पर्यंत प्रोटेक्शन असल्यामुळे पण आता जीवनशैली थोडी बदलते. असं नाहीये, अगोदरच्या काळात बाकी रिस्क कमी असल्यामुळे 45 पर्यंत प्रोटेक्शन असायचं, परंतु आता आपल्या फूड हॅबिट्स, एक्सरसाइज कमी असल्यामुळे तेवढंच इक्वल ऑलमोस्ट होतंय. दुसरी गोष्ट की स्त्री आपल्या स्वतःच्या शरीराकडे थोडं दुर्लक्ष करते किंवा सहन करून घेते, अंगावर काढणं असं करून घेते आणि त्यामुळे निदान लवकर होत नाही किंवा लवकर मेडिकल अटेन्शन सीक करत नाही. तिसरी गोष्ट अशी की कुटुंबामध्ये एक स्त्रीचा त्रास आणि पुरुषाचा त्रास, तर पुरुषांच्या त्रासांकडे जास्त लक्ष दिलं जातं कारण तो कमवणारा व्यक्ती असतो घरातला आणि स्त्रींना थोडं इग्नोर केलं जातं आणि किंवा ते लेट जातात हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे तोपर्यंत डिसीज खूप पुढे गेलेला असतो. म्हणून लवकरात लवकर थोडा त्रास असेल तरी पण जाऊन डॉक्टरांना दाखवणं आणि चेकअप करणं हे खूप गरजेचं झालं. खूप धन्यवाद. खूप छान माहिती आज आपल्याला मिळाली आणि एक महाराष्ट्रातलं खूप मोठं गौरव म्हणून डॉक्टर श्री धर्माधिकारी सर आपल्या बरोबर आहात. त्यांचा अनुभव लाखो हजारो पेशंटचा आहात आणि प्रत्येक त्यांचा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि त्यांच्याच बरोबर नेक्स्ट जनरेशन धर्माधिकारी सरांचं पुढचं जनरेशन डॉक्टर ऐश्वर्या मॅडम आपल्या बरोबर आहात आणि तुम्ही पण खूप छान माहिती दिली आणि हीच लेगेसी तुम्ही पण पुढे कंटिन्यू करावी ही सदिच्छा आहे. आणि सर्वांना एक आव्हान आहे की ही जी काही माहिती मिळाली त्या माहितीचा पूर्णपणे उपयोग तुम्ही आणि तुमच्या परिवारासाठी नक्की करा. धन्यवाद.